brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं. इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो. त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणी यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होत आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी टोकाचं भांडण तुमचं किंवा तुमच्या प्रवृत्तीशी भांडण आहे. पण राज ठाकरे म्हणायला तयार नाहीत. ते म्हणतात की जी काय म्हणजे जी कृती दिसते स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं, एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांची जी कृती आहे त्यांचं असं म्हणणं की ही राजकारणातली टीका आहे, माझं काही टोकाचं भांडण नाही. नसेल ना, ती त्यांची भूमिका असेल. राजकारणात जी लवचिकता घ्यावी लागते, स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र नेते आहेत. त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा. मी माझं मत सांगितलं. आमचं बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राहील. हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल हे तुम्हाला मी सांगतो. नाही पण राहुल साहेब, तुम्ही पत्रकार आहात, राजकीय नेतेही आहात. एक प्रश्न हा विचारावा असं वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत ते नरेंद्र मोदींना लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देतात, विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि महायुती महाविकास आघाडी यांच्या विरोधात लढतात. नंतर एकनाथ शिंदेची कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय होता. मला माहित नाही. नंतर ठाकरे बंधू युती होते आणि आता ते एकनाथ शिंदेना पुन्हा भेटतात. या सगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? मला काही वाटत नाही, कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो. जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो. उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहे आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत. इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही. मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही. पण अशी जवळीक वाढत असेल अजिबात नाही. तुम्ही